चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। अल्पवयीन मुलाने चालवलेल्या कारच्या अपघातात 2 निष्पाप मुलांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे। या अपघातातील विधी संग्रहग्रस्त अल्पवयीन मुलाचे आई-वडील आनंद ईश्वरदास बेहेर आणि सोनाली आनंद बेहेर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ये जोगळेकर यांनी नाकारला आहे। कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत 12 ऑगस्टला पहाटे 5 ते 5:30 वाजताच्या सुमारास एका अल्पवयीन मुलाने आपल्या ताब्यातील इलेक्ट्रिक टाटा कर्व ही कार अत्यंत वेगाने व निष्काळजीपणे चालवून जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात कारमधील 2 अल्पवयीन मित्रांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर कार चालवणारा मुलगा जखमी आहे। या प्रकरणी कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल केला। मध्यस्थीतर्फे ॲडव्होकेट समीर सोनवाने, ॲडव्होकेट अमी ठाकूर आणि ॲडव्होकेट पूजा किशोर अदानी यांनी सरकारतर्फे आणि लीलाधर शेंद्रे यांनी बाजू मांडली। न्यायाधीश जोगळेकर यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर स्पष्ट केले की घरचे सीसीटीव्ही व फुटेज व सोशल मीडियावरील पुरावे हटवण्याबाबत अर्जदारांनी कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही, त्यामुळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचे प्रथमदर्शी दिसून येते। या अपघातात 2 अल्पवयीन मुलांचा नाहक बळी गेला। डिजिटल पुरावे व गुन्ह्याशी संबंधित विविध पैलू उघडीस आणण्यासाठी पोलीस कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आले, त्यामुळे न्यायालयाने दोघांचा जामीन अर्ज फेटाळला। सीसीटीव्ही व सोशल मीडिया पुरावे हटवल्याचा आरोप तपासादरम्यान पोलिसांनी बेहेर यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेरेही सुरू असताना अपघातानंतरचा आणि आधीचा सर्व डेटा रेकॉर्डिंग डिलीट करण्यात आल्याचे आढळले। एवढेच नव्हे तर मुलाच्या सोशल मीडिया अकाउंटवरील रॅश ड्रायव्हिंगचे व्हिडिओ देखील हटवण्यात आल्याचा आरोप आहे। याशिवाय मेयो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना आरोपी पालकांनी साक्षीदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपही सरकार पक्षाने न्यायालयात केला। सरकारी पक्षाच्या जामिनाला तीव्र विरोध सरकारी वकिलांनी तसेच तक्रारदारांच्या वकिलांनी जामीन अर्जाला तीव्र विरोध केला। मुलाला बेकदरपणे कार चालवण्याची सवय असल्याची माहिती असूनही पालकांनी त्याला कार वापरण्यास दिली असा आरोप करण्यात आला। तसेच या प्रकरणातील डिजिटल पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याने आरोपींची सखोल चौकशी आवश्यक असल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयाला सांगितले। तसेच या प्रकरणात आरोपींच्या आई-वडिलांना अटक झाल्याची माहिती मिळाली आहे। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी @पोस्ट मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।